नामदेव महाराजांच्या वेळी भक्तीचा जागर पंढरपुरामध्ये एवढा झाला, की सर्व जातीची लोकं नामदेव महाराजांच्या प्रभावळीमध्ये आले. हां. नरहरी महाराज सुद्धा त्या काळातच होते, पण ते पांडुरंगाला मानत नव्हते ओके. आणि शिवाचाच उपासक आहे, कट्टर उपासक. एका सावकारांनी म्हणे देवाला नवस केला आणि तो नवस पूर्ण करायचा म्हणून भगवंताच्या कमरेला सोन्याचा कंबरपट्टा त्याला ते हां. अर्पण करायचा होता. हां. मग प्रसिद्ध सोनार कारागीर म्हणून नरहरी महाराजांना त्याने सांगितलं. हं. मी बनवीन, पण मी मंदिरात येणार नाही. बरं. कारण माझा निश्चय असा आहे, की मी त्या विठ्ठलाचं तोंड पाहणार नाही. नरहरी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे तो जो सावकार आहे तो गेला. त्याने कमरेचं माप घेतलं. त्या मापावरती बरोबर यांनी कमरेचा कंबरपट्टा बनवला सोन्याचा छान. हां. कंबरेला लावला, तर 4 बोट कमी पडायला लागला. बरं. ते परत आले. अरे म्हटले, "हे 4 बोट कमी पडत आहे." मग त्यांनी परत 4 बोट वाढवून दिला. हां. हे सगळं करता 4, 5, 6 वेळा ते झालं. हां. शेवटी ते सावकार म्हटले, "अहो, हे किती वेळ असं करायचं? तुम्हीच स्वतः चला ना तिकडे. हां. तिथे मला घेऊन जा. मी हातानं त्याचं माप घेतो. हां. डोळ्यांनी मी त्याचं तोंड सुद्धा बघणार नाही." हां. आणि आश्चर्य असं, की यांच्या डोळे बंद असलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी जसा कमरेला हात लावला, हं. तसं ती पांडुरंगाची कंबर नाही, त्यांना ते शिवलिंग असं भासलं. ओह! अचंबित होऊन डोळे पटकन उघडले आणि वरती पाहिलं तर पांडुरंग आहे. ओह! आणि तिथून पासून ते म्हणाले, की "नरहरी सोनार, हरीचा दास, ओके. भजन करीतो रात्रंदिवस, देवा तुझा मी सोनार, तुझी नामाचा व्यवहार."